स्पष्टता आपल्याला बोलता आलं असतं, म्हणून ती चर्चा झाली. मला वाटते दुपारी आमची अंतिम बैठक होती. पण मनसेची युती फक्त शिवसेनेसोबत आहे का काँग्रेस सोबत आहे? आणि कारण आमच्या चर्चेत दुसरं कोणी दिसत नाही. आमच्या मनसेची जागा आमची ऐका घटक पक्ष म्हणून घेऊन आम्ही आमची आता काही भागांमध्ये त्यांच्याबरोबर त्यांची युती आहेत नाही आहेत, काही भागावर आमची पण नाही आहे. उदाहरण द्यायचं असेल वंचित आहे, तर वंचित तिकडे मुंबईला आमच्याबरोबर लढणार आहेत की नाही हा प्रश्न आहे. पण तो शेवटी विरोधातली जी पक्ष आहेत ते एकत्र यायला पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे. आणि म्हणून तिकडे काँग्रेस पक्षांबरोबर त्यांची चाललेली आहे. तर आम्ही पण इकडे अशी भूमिका घेतली की वंचित हे तुम्ही तुमच्या कोट्यातून चर्चा केली पाहिजे आणि बाकीचे जे घटक पक्ष जे आमच्या बरोबर आहेत त्याला आम्ही आमच्या बरोबर करू. म्हणजे सिंपल आहे, काही नाही आहे. आघाडीला पोर्टेबल आघाडी म्हणायचं का? पोर्टेबल नाही, आता कॅबिनेटला दर आठवड्याला कॅबिनेटला बसणारे जर वेगवेगळ्या निवडणुका लढवत असतील तर आम्ही निदान विरोधी पक्षात आहे. त्यामुळे त्या शह देण्यासाठी आम्हाला जी पावलं उचलायला लागतात ती उचलावं लागतं. हिंदुत्वाचा विचार मांडतात, त्यांचं सगळंच माहिती मी सांगितलं ना तुम्हाला, ऑलरेडी बोललोय. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं 32 ची त्यांची यादी आहे, आमची 20-21 ची सकारात्मक चर्चा झालेली आहे. अजून त्यामध्ये वर खाली करून घेऊ, तो आम्ही चर्चा चालू आहे, निर्णय दृष्टिकोन येऊ. दुपारी बोलू ना. आज त्यांचं झालंच नसल्यामुळे मग आमची चर्चा अंतिम व्हायची. त्यांच्याशी आता दुपारी चर्चा होऊन ते संध्याकाळी होईल. जो फॉर्म्युला आहे ना, तो फॉर्म्युला आमचा आहे, त्यांचा तो होईल. तो त्यांचा विषय, कधीतरी द्यायचं काय करायचं. 100% आमच्याकडे उलट त्याच्यापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक त्या ठिकाणी आहेत. इच्छुकांची संख्या कमी नाही आहे. 165 पेक्षा जास्त उमेदवार आमच्याकडे इच्छुक आहेत. आणि या इच्छुकांच्या संख्येवरून आम्हाला जो मेसेज येतो लोकांच्या मध्ये की जे महायुतीचा जो काही कारभार आहे तो लोकांना रुचलेला नाही, जे नवे वेगवेगळे कायदे केलेले आहेत, म्हणजे महापालिका ही स्वायत्त संस्था म्हणून आपण त्या ठिकाणी मानतो. हा पब्लिक डोमेन मध्ये विषय आलाय का नाही मला माहित नाही, परंतु 29 ऑगस्टला एक अध्यादेश कायदा करून या महापालिकेतल्या प्लॅनिंग ऑथॉरिटीचे अधिकार हे टाउन प्लॅनिंग डेप्युटी डायरेक्टरला दिले. नाही, आता कमिशनरला महापालिकेत किंमत नाही आहे. डीपीचे अधिकार टाउन प्लॅनिंग आता डीपी महापालिका करते. त्यात स्ट्रक्चरल प्लॅन नावाचा एक कायदा टाकून, एक शब्द टाकून त्याचे अधिकार एका विशिष्ट तारखेनंतर जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंगला दिले. म्हणजे आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही महापालिकेचा कमिशनर, महापौर, निवडून आलेला नगरसेवक हा बॉस नाही आहे. आता त्या महापालिकेचं प्लॅनिंग सुद्धा